नमस्कार, मी स्नेहा भालेराव भाले। आज आपण बोलणार आहोत जीबीएसचे लक्षणं नक्की काय आहेत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की जीबीएस नक्की कशामुळे होतो आणि आज आपण बोलणार आहोत जीबीएसचे लक्षणं नक्की काय आहेत। तर सगळ्यात कॉमन लक्षण जे पहिल्यांदा ऑब्झर्व केले जातात मोस्ट पेशंट्समध्ये, सगळ्यांमध्ये असं नाही, ते म्हणजे डायरिया किंवा माइल्ड फीवर आणि त्याच्यानंतर टिंगलिंग सेन्सेशन किंवा निडल प्रिकिंग लाईक सेन्सेशन आणि विकनेस असं पण ऑब्झर्व केलं जातं। तर विकनेस मोस्टली लोअर लिम्स म्हणजे पायापासून तर वरती हातापर्यंत किंवा चेहऱ्यापर्यंत असं ऑब्झर्व केलं जातं। तर तुम्हाला वाटत असेल की स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टचा नक्की जीबीएसमध्ये काय रोल आहे। तर जीबीएसमध्ये सगळ्यात पहिला रोल हा न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जनचा असतो, पण त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकतात की स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टचा ह्याच्यामध्ये रोल नक्की काय आहे। तर मसल विकनेस आहे, तर त्याच्यामुळे जे मसल्स आपल्याला घेण्यासाठी किंवा बोलण्यासाठी महत्त्वाचे असतात त्या मसल्समध्ये पण विकनेस येतो आणि त्याच्यामुळे डिझार्थ्रिया किंवा डिस्फेजिया हे सिम्पटम्स सुद्धा ऑब्झर्व केले जातात। म्हणून त्यांच्या डिस्फेजिया आणि डिझार्थ्रियावर काम करण्यासाठी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टचा रोल असतो। थँक्यू।